हाय हॅलो नमस्कार. मी सुवर्णा स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच हवं. तर मी आज एका ठिकाणी जाणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे. ॲक्च्युली तो आहे एक मॉल आणि तिथे खूप छान अशा थीम लागल्या आहे. सो बघूया तिथे जाऊन. हाय कर. आणि आपल्यासोबत आपली आजी पण चालली आहे. जायचं मॉलला? पहिल्यांदा बघणार आहे ना काय मॉल? मॉल म्हणजे तर गेलो बघ आता मॉल म्हणजे काय. सो चला तिथे जाऊन बघूया. तर आम्ही निघालो होतो आणि हे ना अनप्लॅन होतं, म्हणजे काही प्लॅनमध्ये नव्हतं जायचं. बट शिव आणि त्याच्या बाबांचं कधी ठरलं माहीत नाही. जाताना आपले हे संभाजीराजे दिसले नाही तर काय दिसलं. तर आम्ही निघालो होतो चिंचवडच्या दिशेने, कारण आम्ही जाणार होतो एल्प्रो मॉलला. आणि हे बघा, ही बाईक ना हलती थी ना डुलती थी, बस खडी थी. खरंच किती छान तिला बांधून चालवलं होतं. ती खरंच थोडीसुद्धा हलत नव्हती. सो असो टेक्नॉलॉजी. आपण जेथे चाललो होतो तेथे टेक्नॉलॉजी नाही म्हणता येणार. तर आपण जेथे चाललो होतो ना त्या डेस्टिनेशनला आपण पोचलेलो होतो. आणि हे ना खूप छान असे फ्लावर्स दिसत होते, हे जे की आर्टिफिशियल होते, बट खूप भारी वाटत होते. त्या मॉलच्या बाहेर होते हे बघा, असे काहीसे ते फ्लावर्स होते. त्यानंतर नाही ते आपल्याला पास काढायचा होता, म्हणजे पार्किंगचा पास घ्यायचा होता, जे की 30 रुपीज पर बाईकचा होता. त्यानंतर आपण चाललो होतो मॉलच्या पार्किंगमध्ये. खरंच एवढी मोठी पार्किंग आहे ना, तुम्ही बघू शकता किती मोठी पार्किंग आहे एल्प्रो मॉल. तर एल्प्रो मॉलची ही पार्किंग होती आणि आम्ही चाललो होतो स्टेपने. आता ह्यावरती आजी पहिल्यांदाच चाललेली होती. सो आजीला विचारलं हे कसं वाटतंय तुला, तर तिची काही रिॲक्शन नव्हती. छान आहे एवढंच म्हटली. आणि चालता चालता एक म्हटलं असंच आपला पण व्हिडिओ थोडासा शूट करावा. सो मी ते शूट केलं. तर ॲक्च्युली आम्ही इथे आलो होतो ना, इथे खूप छान असं ॲनिमल पार्क, म्हणजे असं ॲनिमलची थीम पार्क त्यांनी तयार केलेलं होतं. सो खूप भारी वाटत होतं ते बघून, जे की तुम्हाला आता मी दाखवते पुढे. तर हे बघू शकता तुम्ही किती छान होतं ते. लहान मुलांना नक्कीच घेऊन जायला पाहिजे, मी तर सजेस्ट करेल तुम्हाला. आणि संडे असल्यामुळे गर्दी पण बऱ्यापैकी होती तिथे. हा होता आपला हत्ती मामा. खाली ना पूर्ण असे थर्मोकॉल टाकलेलं होतं, असे छोटे छोटे. आणि तुम्ही हत्ती मामाची ॲक्शन बघू शकता. ती मामा इज डुलिंग. इट्स अ जोकचा पार्ट. त्यानंतर येथे होते हे. कोण होतं तुम्हाला, कोण वाटतंय मला सांगा कमेंट करून. खाली नाव नका बघू, तसं सांगा. तर हे होतं डायर पूल, आइस एज आइसलँड. त्याला खूप छान असा हळूहळू मुवमेंट करत होत, त्यामुळे खूप भारी ते बघायला वाटत होतं. कारण त्यांच्या मुवमेंट ज्या होत्या ना त्या अशा एकदम स्लोली होत्या आणि ते मध्येच थांबायचे, मध्येच सुरू करायचे, त्यामुळे ते आणखीनच छान वाटायचं. त्यानंतर इथे होता हत्ती मामाचा बेबी, जे पण खूप खूप क्यूट होतं ते सुद्धा. हे एल्प्रो मॉलला ना म्हणजे असं काही ना काही थीम
त्यांच्या असतातच. येथे होते टायगर मामा, जे की जरा जास्तच रागात दिसत होते. असो, त्यांचं राज्य आहे ते. आणि मला काय मोह आवरला नाही. टायगर मामांना म्हटलं थांबा आपण एक सेल्फी घेऊया सोबत, बट त्यांचं ते गुरगुरणं सुरूच होतं. काय म्हणे, काय करतेस हे. म्हटलं असं. त्यानंतर हे होतं टेरॅटोर्निस, हे तुम्ही बघू शकता. याला मराठीमध्ये काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा. नंतर हे होतं मॅग्लोसेरोज. ते सुद्धा मान डोलवतच होतं. त्यानंतर हा होता उली डायनासोर्स, नाही हा रायनासोर्स आहे, उली रायनासोर्स. हे वरचे बटरफ्लाय तर एकच नंबर दिसत होते. मॉलमध्ये जे लावले बटरफ्लाय होते ना, खूप मस्त दिसत होते ते. हे मॉलवाल्यांचं एवढं डोकं कुठून चालतं काय माहिती. डेकोरेशनला एवढं छान डेकोरेशन त्यांनी केलेलं असतं आणि प्रत्येक वेळा ते डेकोरेशन ते माणसाला असं भूल पाडतं की एवढं भारी दिसतं ना ते. त्यानंतर म्हटलं शिवला, म्हटलं चल तुला एक फेरफटका मारून आणते. तर म्हटलं चल आपण तुला एकदा परत सर्व मी जे ॲनिमल्स आहेत त्यांची नावं सांगते, तुला दाखवते. पण त्याला काही इंटरेस्ट नव्हता त्या बघण्यामध्ये. त्याचं इकडे तिकडे काही ना काही सुरूच होतं. आजी पण आमच्या मागून मागून येत होती. आजीला म्हटलं चल तुला पण दाखवते. आजी हे सगळं बघून ना एकदम शॉक होती, कारण आजीसाठी हे पहिल्यांदाच होतं. जेव्हा मी आजीला मॉलमध्ये नेलं ना, तर अशा काही बायका लेडीज होत्या त्या, बापरे आजीसुद्धा मॉलमध्ये आली. तेव्हा मला पण कुठेतरी छान वाटलं की ठीक आहे आपण पण जातो, किंवा असं एज म्हणजे एक एज असतं तोपर्यंतच गेलं पाहिजे असं काही नाही आहे. वयाला मर्यादा नसती आणि म्हणजे एन्जॉय करण्याला मर्यादा नसती वयाची. सो मी आजीला घेऊन गेलेले. म्हटलं चल तुला पण कधी बघायला भेटायचं. तर मी माझ्या आजीला जेवढं काही मला दाखवतील तेवढं दाखवण्याचा कायम प्रयत्न करत असते. आणि हा होता बॉडी मसाज रोबोट. तर याच्यात बसून ते बॉडीची मसाज करून देतो तो रोबोट. त्यानंतर हे सर्वच महिलांचा आवडतं सेक्शन म्हणजे कॉस्मॅटिक, बट मला काही आवडत नव्हतं. आपल्या बजेटमध्ये नव्हतं, सो काही शॉपिंग वगैरे आम्ही केलेली नाही. तेवढे मोठे आपण नक्कीच नाही, बट हो इन फ्युचर. कारण त्यांचे जे रेट असतात ना ते अशा आभाळाला खेटलेले असतात, त्यामुळे ते काय आपल्याला झेपवत नाही. आणि मला पण काय तेवढं मॉलमध्ये शॉपिंग करण्याची पण मला आवड नाही आहे. मी स्ट्रीट शॉपिंग करणाऱ्यांमधली आहे. सो हे मॉल आपल्यासाठी फक्त एक फिरणं आहे. तर आजी खरंच खूप छान अशी एन्जॉय करत होती. तिला मी सर्व गोष्टी दाखवल्या होत्या. फक्त मी तिला कुठलाच प्राईस सांगितलं नाही. तिला जर दाखवल्या असं आजीला खूप आश्चर्य वाटलं असतं की यात काय आहे आणि एवढं का महाग आहे. सो मी आजीला त्यातलं काहीच प्राईस वगैरे कुठलंच सांगितलं नाही आणि मी पण बघितलं नाही खरं तर. काय येते काय होते मुखवास, जे की खूप वेगवेगळ्या म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे होते. आणि वरतून ना तो काही जे खाली जे ॲनिमलचं थीम पार्क होतं ना त्याचा असं काही लुक दिसत होता वरतून.
त्यानंतर आम्ही निघलो होतो. नंतर आम्ही लिफ्टनेच खाली आलेलो. आम्ही आमची बाईक घेतली आणि आम्ही निघालो होतो. आता आम्ही जाणार होतो आमच्या आवडत्या हॉटेलला, वैशाली हॉटेलला. तर त्या अगोदर ना आम्हाला शिवसाठी पोळी घ्यायची होती आणि आम्ही ज्या मेसला म्हणजे 7-8 वर्षापूर्वी ज्या रूमवर राहत होते ना, तिथं हे या मेसला यायचे जेवायला आणि ते काका त्यांना 10 वर्षानंतर पण ओळखतात. त्यांनी विचारपूस केली कसं चाललंय, काय, कुठे आहे, असं तसं. आश्चर्य हे वाटतं की एवढे दिवस झाले तरी ते अमितला ओळखत होते. आणि फायनली आम्ही आमच्या हॉटेलला आलो होतो. आता भूक खूप जोराची लागलेली होती आणि इथे आम्ही पंजाबी थाळी ऑर्डर केलेली होती. हा म्हणतोय नाही काढायचा व्हिडिओ, मला नको घेऊ. आजी फर्स्ट टाइम टोमॅटो सूप इथे ट्राय करत होती. विचारलं कसं होतं तर म्हणती काय आंबट आंबट आहे. त्यानंतर आपली इथे थाळी पण आली होती, जी की तुम्ही बघू शकता. मी एकदा मागे पण दाखवलेलं ह्या हॉटेलचा आणि ह्या थाळीबद्दल. एका थाळीमध्ये 2 जण आरामशीर खाऊ शकता आणि तेथे अलाउड सुद्धा आहे. काही हॉटेलला एका थाळी एकच माणसांना खायची असं आहे, बट येथे एक थाळी आपण 2 खाऊ शकतो. तर अशा आम्ही इथे 2 थाळ्या मागवलेल्या, ज्या की आमच्या तिघांसाठी सफिशियंट होत्या. त्यानंतर जेवण झालं आणि आम्हाला आईस्क्रीम भेटली. त्या थाळीतलाच स्वीटचा हा प्रकार आहे. आईस्क्रीम लास्टला देतात ते डेझर्ट म्हणून. आईस्क्रीम एन्जॉय केली आणि आता आम्ही निघालो होतो. इथे शेजारीच एक खंडोबा मंदिर होतं आकुर्डीमध्ये, त्या मंदिरात आम्ही चाललेलो. सोप खाल्ली, थोडीशी घेऊन पण आले सोबत, जे की सर्वच करतात, आय नो. मंदिर आम्ही खूप दिवसापासून बघायचो बट कधी गेलेलो नव्हतो. आज आम्ही गेलो. आणि मंदिरात दर्शनासाठी खूप मोठी अशी हे लागलेली होती, रांग लागलेली होती. आणि शिव तुम्ही बघू शकता. त्यानंतर येथे ते जागरण करणारे लोक होते, जागरण गोंधळवाले. कारण खंडोबाचं मंदिर होतं म्हणजे ते जागरणचं असणारच. तर काही लोक इथून जागरण करून घेत होते त्यांच्याकडनं आणि त्यांच्याकडे सर्व वस्तू होत्या ज्या की आपण बघू शकता. तिथलचं झुंबर तर एकच नंबर होता, मला खूप आवडलं. त्यानंतर खूप छान अशा तिथे मूर्त्या होत्या खंडोबाची, तुम्ही बघू शकता. खूप जुनं असं हे मंदिर आहे. नंतर दर्शन घेतलं आणि एक घोडा बघितला तर त्याला पण घेतलं थोडंसं आपल्या व्हिडिओमध्ये. असा होता माझा ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुम्ही जर आपल्या चॅनलला आणखी पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला खूप छान असे ब्लॉग आपल्या चॅनलवरती बघायला भेटणार आहेत. तर भेटूया असंच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.